सध्या आनंदी मालिकेत शिल्पा निंबाळकरची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच मुग्धा शहा. मुग्धा यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक सिनेमा मालिकांमध्ये अभिनय केला. मात्र नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत मुग्धा यांनी त्यांच्या कठीण काळाबद्दल मन मोकळं केलं आहे. मुग्धा यांचे आयुष्य इतकं वेदनादायी असेल याची कुणालाही कल्पना देखील नसेल. त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचाही प्रयत्न केला आहे. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, मी चौकटीतली, आम्हाला संध्याकाळी बाहेर पडण्यास मनाई. मुलांबरोबर बोलण्यासाठी बंदी होती. जन्म झाल्यापासून सावत्र आईच्या हातात होतो. आज लोकांना हे बघताना खूप त्रास होतो ना, की शिल्पा आनंदीला छळते, मारते, तोंड पकडते किंवा कान पिळते. यामुळे लोक आज माझा द्वेष करत आहेत. हे बघताना लोकांना इतका त्रास होतो, पण याच्यापेक्षाही खूप वाईट अवस्थेत माझं बालपण गेलं आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा तिच्यासोबत हे सीन करते ना, तेव्हा मी घट्ट मिठी मारून रडत असते. मी 2 वेळा स्वतःसाठी स्टँड घेतला. घरातून पळून जाण्याचा, सुसाईड करण्याचा. विरार फास्टमधून मी उडी देखील मारलेली आहे. पण मी आज जिवंत आहे. दिवसभर मी बाहेर पडून गेले, पण रात्री जाणार कुठे, राहणार कुठे? मग तर रात्री येणारच ना घरी. त्या वातावरणात, त्या घरात मी 20 वर्ष काढली आहेत, त्याच्यानंतर सासरी. त्यामुळे मला माझा आवाज कधीच नव्हता. मला माझी मतं मांडणं हा प्रकार कधीच आयुष्यात आला नाही. मला माहिती आहे हे चुकीचे आहे, पण ते नव्हतेच. हे ऐकून त्यांच्या असंख्य चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. कारण मुग्धा शहा यांनी आजवर इतक्या मुलाखती दिल्या तरीही आपल्या आयुष्यातील हे कटू सत्य कधीच उघड केले नव्हते. तर तुम्हाला अभिनेत्री मुग्धा शहा यांची भूमिका आवडते का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.